ਕੱਲ ਮੈਨੂੰ ਇੱਕ ਕੁੜੀ ਮਿਲੀ ਜਿਹਦੇ ਗੱਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਟੋਏ। हॅलो गाईज, वेलकम बॅक माय न्यू व्लॉग. आता तुम्ही बघा ते गाई ते आता थोडं झालं गेलं, मी त्यासाठी ब्लॉग चालू केला होता. ते इतकं फेशियल करत होतो तोंडाला डेंजर. गाईज आता आम्ही एक चॅलेंज करणार आहे. जे पहिल्यांदा बोलल त्याची लाल बत्ती. हा, आणि खेळणार कोणी? आम्ही तिघच आहे, मी हे एक आणि करण एक. बघूया आता आम्ही किती वेळ नाही बोलू शकत. हा मग करण आता 1 2 3 स्टार्ट. हातापायी उशी घ्या, उशी घ्या. ही माझी, हा काही ही माझी करणची आणि ही सारथेची. मग आता गाईज 1 2 3 स्टार्ट म्हणू आणि नंतर शांत बसायचं. जे बोलल आपल्या तिघा तरी मार खायचा. 1 2 3 स्टार्ट. ਕੱਲ ਮੈਨੂੰ ਇੱਕ ਕੁੜੀ ਮਿਲੀ ਜਿਹਦੇ ਗੱਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਟੋਏ। ਮੋਏ 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 ਮੋਏ. करण ते शिवणार रे. सारथे काय केलंय? काही लय बेकार वाटलं होतं. आता शिवावं लागेल. काहीच विषय द्वारा नाहीये. काही आपण चला काहीच दोरा तर दिसत नाही. नाही दोरा तर काही दिसणार नाही. काही चॅलेंज महागात पडलंय. हे विषय काय माहितीये का? हे आहे का, हे आब्याचा पिंटे आहे. आबी ह्याच्याशिवाय झोपत नाही आणि आम्ही तेच तोडून टाकलंय. त्याला न कळता आता हे शिवायचं काहीच. बहुतेक सारखं कसला शिवतं डेंजर हातून पार हे केलंय. अरे हे बघ कापूस ते पप्पा फुल टाकत असते आणि इतकं डेंजर. आम्ही काही एवढं काही केलं नसतं काही, पण कसं आबीच आहे ना, पिंटे रात्रीचा पिंटे. रात्री ह्याच्याशिवाय झोप येत नाही आम्हीला. आम्ही आज नाही 2 3 वर्ष झालं त्याशिवाय झोपतोय, म्हणजे त्याला घेऊनच झोपतोय. ते फाटलं त्या मम्मीने शिवून दिलं जरा आणि हे आहे ना, इतका जीव येतात ह्याच्यावर आणि आम्ही डायरेक्ट फाडून टाकायला. जीव फाडला. आता आम्हाला ते वेगळं वाटतंय, त्यामुळे आम्ही त्याला शिवून द्यायला बिल खऱ्या बोचायला हे शिवायला लागलो आम्ही. आम्ही ते भावाला काय, आम्ही त्यांना बेतलं ना आम्हाला पिंट्या फाटलाय म्हणून. पण त्यांना माहीत झाले, त्यांना नाही माहिती काहीतरी फाटले. त्यांना माहित झालं काही ते फाटले. त्याला माहित झालं काहीतरी फाटलंय, पण ह्याला माहित नाही की पिंटाच फाटलाय. पिंटा शिवाय चालू आहे. काय रे, काय विषय झाला? काहीच दिसत नाही गाईज. बघा ताण मी फाईन लावतो गाईज. थोडंच राहिलंय आणि आता घरात जाऊन ठेवून द्यायचं आणि गप्प बसायचं. आता नाही करायचं. आता काही चॅलेंज नव्हतं. आम्ही जरा हे करत होतो, गेम खेळत होतो, आम्हाला बोर होत होतं. आणि बघा थोडंसंच राहिलं. आता बघा कितकं राहिलंय, एवढंच राहिलं काहीच, एवढं. आणि किती फाटलं होतं तुम्हाला पण ते पण दाखवतो काही. मी काहीच केलं नाही, यांचं बघून घेतली बाबा. गाईज ह्यानेच केलंय सगळं. काही नव्हतं. गाईज हे जर नसतं ना तर आम्ही तसंच ठेवून देणार होतो. हे आहे ना, ते आम्हीचा भातचा आहे बरं का गाईज. भातचा आहे तरी आहे ना, ते आमच्यामध्ये त्याच्यामध्ये नाही. आमचा मामा जरा विरोधात आहे. मामाच्या विरोधात आहे गाईज. मामा मारतोय हो त्याला. नाही मामाला हे मारतोय. कमी आहे का? मस्करी का? भावनिक अत्याचार करते तेव्हा भावनिक. तर काही झालं आता बऱ्यापैकी. झालं समज. झालं की थोडंसं राहिलं काय, थोडंसं आता एक तोंड मारून येतो आम्ही. लपट ठेवायचं काही तर तोंडा मारत. झालं 2 गाठ मार नाही का तिथं, परत निघून आहे.
झालं आता गाईज हे बघा गाईज आता झालंय सगळं. आता हे बघा तुम्ही फुल शिवलंय म्हणजे आता कळत नाही का इथं मग थोडंसं कळतंय. आता काही हे असं आपण गपचूप ठेवून देऊ. गाईज मिशन सक्सेसफुल झालंय. आम्ही चाललोय आता सोडा प्यायला. पियुष मी तेजस काय बोलणार. आता काय चाललं आम्ही सोडा प्यायला. मग तुम्हाला दाखवतो सोडा. मागच्या वेळेस आम्ही लिचित सोडा घेतला होता. यावेळेस घेणार आहे लिचित. मागच्या वेळेस मिळाला होता. हा मागच्या वेळेस आम्ही फ्रूटवर घेतले होते. आता आम्ही त्या बारक्या भावाला घेऊन आलो. आता आम्ही बारका भाऊ विशू नुसती बिअर घेणार आहे फ्रूट नाही. तर आम्ही आलोय सोडा शॉपला. आता तिथं विशू आणि पियुष घेतोय सोडा. मी तर लांब थांबलो काही. फ्लेवर आवडते लिची आणि लिची नसल्या मसाला बस दोनच येतो. नाही तर पित नाही काही सोडा ते. आणि काहीच वेळा आणि ब्लूबेरी एक तोंडाला हाला आहे का लाग हेच लावलं तोंडाला. काही आता आमचं झालं सगळं पिऊन सोडा. आता आम्ही जातो आता घरी. सगळं निघतो. हे बघा पहिलं म्हणतो ते शेवटचं. जाता आम्ही आलोय घरी. बिसू चला आता झोपू. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाय. मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. बाय बाय.